नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला तुम्ही साईबाबांचं दर्शन घेतलंय, काय प्रार्थना केली साईबाबा? आम्ही दरवर्षी दर्शनाला येत असतो. एकी वर्ष तसं आम्ही चुकवत नाही आहे. कारण आता इथून साईबाबांचं दर्शन झालेलं, आता मग शनी शिंगणापूरला जाणार, तिथून मग तुळजापूरला जाणार आणि मग महालक्ष्मीला 1 तारखेला अभिषेक करून मग आम्ही आमच्या निवासस्थानाकडे जातो. एकीकडे महापालिका निवडणुकांची सुरुवात होते आणि तुम्ही देवदर्शन घेताय, काय प्रार्थना आहे? काल आहे, उद्या शेवटचा दिवस, आज शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा. त्यामुळे आज आणि उद्या एक दिवस छाननी, एक दिवस मागे घेण्याचा. तोपर्यंत आम्ही आमचं हे सगळं पूर्ण करतोय आणि मग 2 तारखेपासून आम्ही आमच्या 14 तारखेपर्यंत प्रचाराला सुरुवात करू. पक्षाच्या यशासाठी काय प्रार्थना देवाकडे सांगायला तर देवाला दरवेळेला मागतो. आतापर्यंत कधी अपयश आलेलं नाही आहे आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की आत्ता आपण पाहिलं नगरपालिकांमध्ये कसं यश मिळालं, तसं महानगरपालिकानंतर जिल्हापर्यंत पंचायत समिती आम्ही काम करतोय आणि विकास करतोय, त्याच्यावरती आम्ही बोलतो. अनेक महापालिकांमध्ये जे आहे ते भाजप सोबत युती होताना दिसत नाहीये शिवसेनेची, तर भाजप आणि राष्ट्रवादी अनेक ठिकाणी एकत्र येते. कुठेतरी महायुतीमध्ये शिवसेनेला दुय्यम स्थान दिलं जातं. असं नाही आहे. ज्या ज्या ठिकाणी आता प्रत्येकाची ताकद आपली वेगवेगळी आहे. पूर्वी जर आपण पाहिलं असाल तर त्या अनुषंगाने आता मुंबईला झाले, ठाण्याला झाले, कल्याण डोंबिवलीला झाले, नवी मुंबईला थोडे बाकी आहेत. त्याचं पण कदाचित रात्री आता काय झालं मला कळलं नाही, पण बऱ्याचशा ठिकाणी असे जुळलेलं आहे. पुण्यामध्ये जुळत होतं. तर म्हणजे असे ज्या ठिकाणी ज्यांची ताकद जास्त आहे ते थोडे जास्त मागणार, पण असो, जिथे होईल तिथं आणि जिथे नाही होईल तिथेही आम्ही लढणार. नवी मुंबईत देखील महायुती आहे, 111 नाही, हरकत नाही ना. मग त्यांनी दिलं तर आमची पण ताकद आहे ना तिथे. कारण आमचा एक खासदार तिथं आहे, त्यांचे 2 आमदार आहेत आणि मागच्या वेळेला 42-54चा काहीतरी फॉर्म्युला होता. पण यावेळेला एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आमची युती होण्याची शक्यता होती. परंतु जर काय नसल झाली तर मग स्वबळावरती मैत्रीपूर्ण लढत केली जाईल. पुण्यामध्ये राष्ट्रवादी सोबत शिवसेना शिंदे बघूया. आता रात्री चर्चा तर चालू होत्या की ज्या ज्या ठिकाणी शेवटी कोणावर केली तरी पण ती महायुतीमधलेच असणार आहे. मग NCP असेल, भाजपा असेल, आम्ही असू, आणि त्या अनुषंगाने आम्ही विरोधकांकडे कोणाकडे नाही. संजय राऊत म्हणतायत की ही शिवसेना निष्ठावान नाहीये, दुसऱ्याच्या दारात जाऊन तिकीट मागितले जातात, जागा मागितल्या जातात. खालच्या स्तराची टीका त्यांनी केली. नाही. शब्द वापरले. खालच्या थरातली टीका केल्याशिवाय संजय राऊतला ओळखणार कोण? आणि म्हणून तर त्याची अशी अवस्था झालेली आहे. खालच्या थरातल्या टीका करत करतच त्यांची अशी दुरावस्था झालेली आहे. अजून पुढे त्यांची काय अवस्था होईल ती बघा. त्याचं कारण आहे, आम्ही प्रामाणिक काम करतोय. आम्ही जे चुकल तिथं तुम्ही सांगा, आम्ही मागे उचरतो. परंतु जिथं चुकत नाही तिथं आमचे नेते कधी झुकत नाही. मुंबईमध्ये मराठी अमराठी असा जो हिशोब आहे प्रचार, त्यामध्ये आता 1.5 डझन जागा ज्या आहेत त्या भाजपनं अमराठी लोकांना दिल्या आहे. शिवसेना शिंदेगडचा नाही, ज्या ज्या ठिकाणी जशी जशी वस्ती असेल, जसे काम करणारे कार्यकर्ते असतील, मध्ये कुठल्याही जाती समाजाचे असतील, त्यांना घेणं बरोबर आहे आणि त्या उक्तीप्रमाणे आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चाललेलो. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालतात, मराठी माणसांचा मुद्दा देखील तुमच्याकडे आहे. अशा वेळेस अमराठी लोक जास्त प्रमाणात असं नाही. बाळासाहेबांच्या पण वेळेला काही अशी लोक होती, असं काही नसतं की ज्या वेळेला जर आता काही परप्रांतीय इतर लोक जेव्हा आमचं काम करत आहेत, पक्षाचं काम करत, मग आमचं असतील, शिवसेनेचं असतील, भारतीय जनता पार्टी असतील किंवा अन्य कुठल्या पक्षाचं, मग त्या लोकांना कुठं आपण हे करणार. त्यासाठी सगळ्यांना समाविष्ट करून आम्ही चाललेलो आहोत. आणि जातीपातीचं राजकारण हे शिवसेनेने कधी केलेलं नव्हतं, करणार पण नाही आहे. परंतु जे आता इतर लोक जे आहेत विरोधक, त्यांना काही ना काहीतरी राशन पाणी पाहिजे आणि ते घेऊन चाललेले. भाजपच्या नेत्यांमध्ये दम नाही का, अशी टीका संजय राऊतांनी केली. पुतीन आणि ट्रम्पला देखील प्रचारात मित्र होतील, योगी आदित्यनाथांना देखील मित्र होतील, अशा पद्धतीने आम्ही मगाशी सांगितलं. कारण त्यांच्याकडे आता राहिलंय कोण, आणि त्याच्यामुळे त्यांना टीका करणं हे क्रमप्राप्त आहे. त्या टीकेला उत्तर आम्ही देणार, त्याबद्दल काही काळजी करायचं कारण नाही आहे. परंतु मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, नवी मुंबई असेल, या सगळ्या, पुणे असेल, या सगळ्या मोठ्या महानगरपालिका आम्ही महायुतीमध्ये जिंकू. खोपोलीमध्ये अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असतानाही अनेक ठिकाणी अद्याप महायुतीचा निर्णय झालेला नाही, जागा वाटपाचा निर्णय नाही. कुठेतरी भाजप मोठा भाऊ म्हणून आपल्या सहयोगी पक्षांना अडकवून ठेवतोय आणि त्यांच्या उमेदवार तयार करतोय. असं नाही आहे. तर प्रत्येक पक्षामध्ये कार्यकर्ते वाढलेत, पदाधिकारी वाढलेले आहेत.
सगळ्यांना सांभाळत इथपर्यंत आलेलं आहे आणि त्याच्यामुळे लेट झालेला आहे. पण आज सकाळी 10-11 वाजेपर्यंत हे सगळं फायनल होऊन सगळ्यांच्या अर्ज भरले जातील आणि ज्याच्या हिश्श्यावर येतील त्यांनी ते भरायचे. अहिल्यानगरमध्ये देखील भाजपची युती तुटली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी सोबत आहेत. शिवसेनेला अचानक सांगण्यात आलं की तुम्ही युतीचा घटक नाहीये. मग आता शिवसेना सोबळावर लागणार. हा तर चालेल ना. काही ठिकाणी असं होतं, हरकत नाही आहे. जसं वेळ येईल तसं आम्ही सामोरं जाऊ. रायगडमधील आपल्या एका कार्यकर्त्याची त्याच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. आता काय मागणी आहे तुमची त्या नाही, आरोप प्रत्यारोप झाले आपण म्हणणं बरोबर आहे. कारण त्यांचे जे काही नेते मंडळी आहेत ते त्यांना खतपाणी घालतायत. आपण पाहिलं असाल की पराभव काही लोकांना पचवता येत नाही आहे. त्या बिचाऱ्याचा काय दोष होता? त्यांनी त्यांच्या जे काय आरोपी पकडले त्यांनी सांगितलं आम्हाला 2-2 वेळेला त्यांनी हरवलं. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्हाला पराभव पचवता आला नाही आणि पराभव पचवता येत नसेल तर तुम्ही उभं नाही राहायला पाहिजे. मग अशा सगळ्यांचे तुम्ही हत्या करत सुटाल का? आज जर आपण पाहिलं तर त्यांच्या नेते मंडळींनी त्यांच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सांगणं गरजेचं आहे की बा नेमकं काय चाललेलं आहे. आपण म्हणतो की महायुतीचा घटक पक्ष स्वतंत्र लढतील, मात्र 2 राष्ट्रवादी देखील आता एकत्र येत आहेत. याकडे तुम्ही कसं पाहता? काही ठिकाणी त्यांना जर पर्याय नसेल तर तसं पण ते करतील, सांगू शकत नाही आहे. परंतु हरकत नाही आहे की दोघं एकत्र येऊ नाही तर तिघं एकत्र येऊ. आम्ही शिवसेना भारतीय जनता पार्टी खांद्याला खांदा लावून लढतोय आणि आम्ही जिंकू. मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त सभा होणार असं देखील म्हटलं जातंय. कसं बघतं त्यांच्या एकत्रित सभा? त्यांच्या संयुक्त सभा होतील तसे आमच्या पण संयुक्त सभा होणार आहेत आणि आम्ही तुम्ही आता पाहाल की आता महायुती सुसाट सुटलेली आपल्याला कल्पना असेल. आम्ही काम करतोय त्या कामाचा मोबदला मागतोय. तुम्ही काम नाही करणार, घरात बसणार तर तुम्हाला कोण मोबदला देणार? आमचे नेते तुम्हाला कल्पना आहे, एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा, हे सगळेच पायाला भिंगरी लावल्यासारखे प्रचार करत असतात आणि फिरत जातात. जनमानसामध्ये हे फिरणारे लोक आहेत आणि त्याच्यामुळे लोक आकर्षित होत आहेत आणि म्हणून करता आम्हाला प्राधान्य जास्त आहे. धन्यवाद.